जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या शिक्षक भरतीचं काही जे आस्थापनाचं सध्या पूर्ण झालं आहे। तर आपलं जे काही मोबाईलमध्ये बघा ईमेल आय डीवरती लक्ष असू द्या, तसं जे काही मोबाईल नंबर जो दिलेला आहे आपण, तर त्याच्यावरती संदेश म्हणजे मेसेज देखील या ठिकाणी येत आहे। तसे जे काही महत्त्वाचे पत्र देखील या ठिकाणी बघा, पुढचं जे काही समुपदेशन होणार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचे पत्र इश्यू करण्यात येत आहे। तर त्याच्यावरती तुमचं बारकाईने लक्ष असू द्या, ज्यांचं व्हेरिफिकेशन सध्या झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा, महत्त्वाचं हे यवतमाळ जिल्हा परिषदचं महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा पूर्ण झालेलं आहे। तर ह्यांचं जी काही पुढची प्रोसेस आहे ती म्हणजे समुपदेशन। म्हणजे समुपदेशनमध्ये या ठिकाणी बघा शाळा निवड करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी समुपदेशन होत असतं। तर महत्त्वाचं या ठिकाणी जे पत्र आहे तर ते आजच्या दिवसाला या ठिकाणी बघा निर्गमित करण्यात आलं आहे। तर ह्याच्यात ज्या काही सूचना देण्यात आल्या आहे, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी बघा महत्त्वाचं 2 तारखेपासून तर 4 तारखेपर्यंत या ठिकाणी वेळापत्रक होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे उमेदवारांचं सिलेक्शन झाले तर त्यांनी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या करून घेतलं आहे। तर आता जो काही पुढचं जे काही राऊंड आहे किंवा पुढचं जे काही प्रोसेस आहे, तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची वरीलप्रमाणे पोर्टलवर मराठी माध्यमाचे जवळपास 269, उर्दू माध्यम 13 उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानुसार संबंधित उमेदवाराचं दस्तावेज तपासणी कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांची 5 पथकं यांनी या ठिकाणी बघा मूळ दस्तावेज तपासणी सध्या करण्यात आली आहे। सदर उमेदवारांचं समुपदेशन पदस्थापना देण्याबाबत माननीय या ठिकाणी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी 6/3/2024 रोजी समुपदेशन ठेवण्याचे निर्देश दिले आहे। तरी सदर समुपदेशनाला दुपारी 2 वाजता या ठिकाणी मूळ कागदपत्रासह जिल्हा परिषद सभागृह यवतमाळ या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे। तर अतिशय महत्त्वाची आणि तातडीची या ठिकाणी सूचना आहे, कारण समुपदेशन या ठिकाणी बघा महत्त्वाची डेट देण्यात आली आहे, ती म्हणजे 6/3/2024ला म्हणजे उद्याच्या दिवसाला या ठिकाणी समुपदेशन होणार आहे। त्या समुपदेशनामध्ये आपलं जे महत्त्वाचं पदस्थापना देण्यासंदर्भात ज्या काही तुम्हाला स्कूल त्या ठिकाणी दाखवण्यात येणार, त्या स्कूल तुम्हाला निवडायची आहे आणि त्याच ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची जी काही पुढची प्रोसेस असणार आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। तर दुपारी 2 वाजता आपले जे काही तुम्ही त्या ठिकाणी सादर केलेले मूळ कागदपत्र म्हणजे जे ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी सादर केले असेल तर ते न चुकता तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा, कारण मूळ कागदपत्रासह आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायला सांगितलं आहे। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांचं हे पत्र होतं। तर ज्यांचं या ठिकाणी बघा निवड झाली असेल तर त्यांना आपल्या मोबाईलवर देखील ईमेल देखील या ठिकाणी आलेला आहे। तर ईमेल हा आपण चेक करून घ्या। आणि ज्यांना सध्या माहिती नाही आणि ज्यांचं निवड या ठिकाणी बघा यवतमाळमध्ये झालं आहे, तर अशा उमेदवारांना एकमेकांना कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून त्या ठिकाणी बघा उद्याचाच दिवस आहे म्हणजे उद्या व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन होणार आहे। तर तुमच्या कॉन्टॅक्टमधील जे उमेदवार असेल तर त्यांना या ठिकाणी सूचना ह्या करून द्या, जेणेकरून महत्त्वाचं त्या ठिकाणी बघा लवकरात लवकर जे काही उमेदवार असतील लांबचे तर त्या ठिकाणी पोचून जातील। तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं समुपदेशनाचा हा राऊंड आहे। तर ह्या ठिकाणी बघा 6 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसाला होणार आहे। तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची तातडीची एक सूचना होती। तसंच बघा ज्या जिल्हा परिषदचं ज्या आस्थापनेचं सध्या व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर त्यांचं समुपदेशन संदर्भात देखील अशाच पद्धतीने महत्त्वाचे पत्र इश्यू होणार। तर तुम्ही देखील आपला ईमेल आय डी, मोबाईल नंबर ते या ठिकाणी बघा नेटवर्कमध्ये राहा, जेणेकरून कोणत्याही दिवशी तुमचं समुपदेशनाचं महत्त्वाचं नोटिफिकेशन या ठिकाणी येऊ शकतं। तर सध्या तरी आतापर्यंत या ठिकाणी बघा यवतमाळ जिल्ह्याचं आलं आहे। तसं जे काही गडचिरोलीचं नगरपालिकेचं या ठिकाणी नियुक्ती देखील सध्या होऊन गेली आहे। तसंच इतर ज्या आस्थापनेचं सध्या ज्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे तर त्यांचं देखील समुपदेशन लवकरात लवकर या ठिकाणी बघा होईल। आणि जे काही पुढचं जे काही फायनल ऑर्डर असेल नियुक्ती संदर्भात तर ती तुम्हाला पुढे या ठिकाणी बघा लवकरात लवकर मिळणार आहे। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सूचना होती। तर ज्यांचं यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये नियुक्ती झाली असेल तर या ठिकाणी बघा आपले मित्र असेल तर त्यांना ह्या व्हिडिओ किंवा हे जे पत्र आहे ते तुम्ही फॉरवर्ड हे करा आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी समुपदेशनासाठी उपस्थित हे तुम्ही उद्या 2 वाजेच्या आत या ठिकाणी बघा उपस्थित राहायचं आहे। तर अतिशय महत्त्वाचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओ पोचवा। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये। हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही बघून घ्या। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।